श्री स्वामी समर्थ। आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृताच्या दुसऱ्या अध्यायाची कथा पाहणार आहोत। स्वामी अक्कलकोटी असताना राचप्पा मोदी या स्वामी सेवेकऱ्याच्या घरी स्वामी आणि काही सेवेकरी बसले होते। तेव्हा स्वामींनी पूर्वसूचना दिली की घराच्या बाहेर 3 खुर्च्या मांडून ठेवा। शेवटी तो स्वामींचा शब्द टाळणार कसा। तेव्हा तिथे 2 प्रवासी आले। ते कलकत्तावरून आले होते। खास करून स्वामींच्या दर्शनासाठी कलकत्त्याचा साहेब आणि एक पारसी स्वामींच्या दर्शनासाठी आले होते। ते 2 प्रवासी आणि स्वामी तिघेही त्या खुर्चीवर बसले। स्वामींना पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटले। बोलता बोलता स्वामींना त्या साहेबाने सहज प्रश्न केला, आपण कुठून आलात? स्वामी हसले आणि म्हणाले, आम्ही कर्दळी वनातून पहिले निघालो। मग कलकत्ता शहर, बंगाल देश पाहिले। तिकडे कालीचे दर्शन घेतले। मग गंगेचे तट पाहिले। अशी तीर्थे करत करत हरिद्वारला गेलो। केदारेश्वर पाहिले। असे हजारे नगरे पाहत पाहत जिचा पुराणात वर्णन आहे अशा गोदावरीच्या किनारी आलो। गोदावरीत नदीत स्नान केले। नंतर हैदराबादला गेलो। नंतर मंगळवेढ्यास, पंढरपुरास, मोहोळमध्ये बरेच दिवस वास केला। मग काही महिने सोलापुरात राहिलो आणि मग तिकडूनच अक्कलकोटी येणे झाले। तेव्हापासून आम्ही इकडेच आहोत। स्वामी अक्कलकोटी येण्याअगोदर 22 वर्षे मंगळवेढ्यास राहिले होते। त्यावेळी साधू संत जेव्हा स्वामींच्या दर्शनासाठी येत असत तेव्हा ते कमरेवर हात ठेवून त्यांना मूळ भगवंताच्या रूपात दर्शन देत असत। अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृताच्या दुसऱ्या अध्यायाची कथा संपन्न झाली। श्री स्वामी समर्थ।